शेखर नाईक यांना मी विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. तसेच आमचे मित्र जगू निवणे यांनाही विनंती करतो त्यांनी यावं व्यासपीठावर. आणि उमेशला मी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन शेखरचा सत्कार करावा. मे महिन्याचे अखेरचे दिवस होते. रत्नागिरीहून पहाटे 5 वाजता निघणाऱ्या एसटीतली ही कथा आहे. अहो, ही तुमची केरजुणी माझ्या नाकट्या झाडते. कॉलेजात काय हल्ली पट्टेवाले सुद्धा जातात. फसलीस तू फुललीस तू भुलला मधू. सर्व्हिस मोटरीच्या टायमाला असला त्रास नव्हता. या म्हशीवर मांडव करायचा पोट आहे. आता चालत्या गाडी पुढे म्हैस आडवी आली तर ती मरेल नाही तर काय दूध देईल. हा 10 शेरांचा हिशेब सुद्धा म्हशीनं आतापर्यंत दिलेल्या दुधाचा असा. म्हशीला चालते का तुमची होमिओपॅथी? लहानशा डासाच्या रक्ताने मला गरगरत. इथे तर अखंड म्हैस आहे. अहो, एवढी हाडं मोडली तर म्हैस ओरडणार नाही. जिभेचा हात मोडला असेल. आम्हाला पावर नाही. तुम्ही काय म्हशीची नाडी बघायला आलात? नाव सांग तुझं रे शिवराम गोविंद. तेच म्हणजे ती माझी चोकरी म्हाताऱ्याची चोकरी चोकरी चोकरी. तुम्ही पोलीस नाही. चोर वाटतं का मी? अरे कपाटाचा काय संबंध? म्हशीला काय कपाटात घातली होतीस? म्हशीला धक्का लागताना कुणी पाहिलं? आपण नाही पाहिलं उगाच खोटा कशाला बोलायचा. नाना फडणवीस अशी सही केली. आता आम्हाला आमच्या लाईनी प्रमाणे जाऊ द्या. मी आत्ताच्या सिनेमाला आलो फक्त. पुलंची हे एक उत्कृष्ट कथा आहे आणि एक लाईट कॉमेडी आहे आणि ती करताना आम्हाला सगळ्यांना मजा आली. आणि आमचा डायरेक्टर आणि आम्ही सगळे आणि सगळी पात्र ही लाईट कॉमेडी करत असताना स्पॉन्टेनियस विनोद त्यातून कसा बाहेर काढायचा हे आम्हाला दिग्दर्शकांनी सांगितलं. प्रत्येक काम करणारा माणूस हा कलाकारच असतो. सिनियरिटी या शब्दावर माझा विश्वास नाही. ती होत असते, ते काय काळ पुढे जातो म्हणून सिनियर होतो माणूस, पण सतत करत राहणे, एनर्जेटिक राहणे हे फार महत्त्वाचं आहे. दडपण कथेपेक्षा सगळ्या कलाकारांचं खूप होतं, कारण या चित्रपटात खूप मोठे मोठे कलाकार आहेत, पण ते फक्त सुरुवातीला होतं. नंतर असं काही वाटलं नाही. म्हणजे तुम्हाला सिनेमा बघताना वाटलं असेल सगळं छान पार पडलं आणि एक हलका फुलका जो विनोद पुलंचा आहे तो आम्ही सादर करू शकलो. नक्कीच मी रिॲक्शन लोकांच्या ऐकत होतो आणि छान वाटलं की ज्या काही विनोद जे पुलंचा कथा ऐकताना आपल्याला असतात ते सगळे इथे आपल्याला अनुभवायला मिळाले. खूप फरक पडतो. म्हणजे त्यातली कॅरेक्टर समोर येत आहेत म्हणल्यावर एक वेगळा विनोद आहे. म्हणजे पुलंची म्हैस ऐकलेली नाही असा महाराष्ट्रातला कुठला मराठी माणूस नाही, त्यामुळे त्याला प्रत्यक्ष ती पात्र बघायला मिळाली. अशा प्रतिक्रिया आम्हाला चांगल्या आलेल्या आहेत लोकांच्या. आणि चित्रपुष्पसारखे फेस्टिवल महाराष्ट्रात सर्व ठिकाणी व्हावेत की जेणेकरून सर्वांना मराठी चित्रपट बघायला मिळावा, कारण मराठी चित्रपट सगळीकडे पोहोचत नाही आहे. खरं सांगायचं म्हणजे म्हैस ही पुलंने लिहिलेली एक खूप सुंदर कथा. या दृकश्राव्य माध्यमातून असं वाटतं की पुलं आत्तासुद्धा आमच्यामध्ये आहेत असं खूप वाटतं की फार बरं वाटतं की. आणि पहिली गोष्ट अशी आहे की मला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, कारण माझा चेहरा बघितल्यानंतर असं वाटतं की मी खूप असा रावडी वगैरे आहे, पण शेखर सरांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि ह्या पुलंच्या कथेमध्ये मला घेतलं. मी त्यांचा अतिशय आभारी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की खूप मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर मला इथे काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे सतीश आळेकर सर आहेत, मेडेकर सर आहेत, आमचा कमलेश सावंत आहे, यतीन कारेकर सर आहेत. आज काही शूटिंगच्या निमित्ताने त्यांना इथे यायला जमलं नाही, पण जेवढे आम्ही इथे फ्री होतो तेवढे सगळे इथे आलो आहोत आणि फार बरं वाटतं. असे जास्तीत जास्त फेस्टिवल पुण्यामध्ये व्हावेत आणि पुणेकर रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा, कारण पुणं जसं हे विद्येचं माहेरघर आहे तसं हे रसिकांचं सुद्धा माहेरघर असं मी म्हणेन. खरं सांगायचं म्हटलं तर खूप वेगवेगळे विषय आता मराठीमध्ये मांडले जात आहेत. मराठी चित्रपटाची अशी एक उंची झालेली आहे जी कुठल्याही भाषेमध्ये आता झालेली नाही. आपण खूप वेगवेगळे विषय मांडतो आहे. म्हणजे तसं म्हणे मी आता किल्ला म्हणा, ख्वाडा म्हणा, आत्ताच
एलिझाबेथ एकादशी असे खूप वेगवेगळ्या विषयाचे चित्रपट आहेत. आतासुद्धा आता जो सतनागत लागणार आहे तीसुद्धा एक वेगळी कथा आहे. इवन आमच्या मिलिंद कवणेनी काल एक फिल्म रिलीज झाली 1234 नावाची, त्यामध्ये सुद्धा मी त्या फिल्ममध्ये होतो, त्या फिल्मचा मी एक भाग होतो. तो वेगळा रोल होता. पण अशा काही कॉन्सेप्ट या फिल्म फेस्टिवलमध्ये येत आहेत, त्यामुळे फार बघायलासुद्धा बरं वाटतं आहे. कारण जनरली कसं होतं, मारझोड, सासू सुना किंवा कॉमेडी हा थोडा बेस जरा वगळता. आता खूप नव्या दामाचे दिग्दर्शक आलेत आणि नव्या पद्धतीने काम करत आहेत. नवीन कॅमेरे टेक्नॉलॉजी आपल्या खूप आलेली आहे. आता आम्ही जी फिल्म केली ही प्रॉपर फिल्मवर केली होती, पण आम्ही जी 1234 नावाची फिल्म केली ही प्रॉपर ॲरीवर केली, जो जर्मनी मेड होता, जो प्रथम आपल्या भारतामध्ये शूट झाला त्या ह्यानी. खूप आणि मला असं वाटतं की आपल्या इंडस्ट्रीमध्ये खूप नवीन नवीन कलाकार येतात, नवीन नवीन दिग्दर्शक येत आहेत. आता मी 2-3 फिल्मसुद्धा ह्या FTIच्या केल्या होत्या की म्हणजे पासआउट विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासुद्धा फिल्म्स काही ज्या स्पर्धेला जातात त्यांचा मला काही रिस्पॉन्स आला. अशा स्पर्धा भरणं खूप गरजेचं आहे. आणि खरं सांगायला शेखर सरांसारख्या एक मोठ्या दिग्दर्शकाने आमच्यासारख्या कलाकारांना संधी दिली त्यातच खूप आहे. कारण त्यांनी एवढ्या सगळ्या कलाकारांच्या तारखा जमवणं हे खूप बेसिकली मुश्किलीचं काम आहे. आणि एवढं सगळून ही म्हैस तुमच्यासमोर आत्तापर्यंत सादर झाली. खूपच छान आणि खूप धमाल केली ॲक्च्युली. आणि खूप अनुभवी, सगळे अनुभवी कलाकार. माझा पहिलाच मूवी होता आणि त्याच्यामध्ये एवढे एक्सपिरियन्स, म्हणजे आम्ही शूटच्या आधी बसायचो सगळे असे राऊंड करून आणि इतके त्यांचे, म्हणजे मला असं वाटलंच नाही की मी पहिला मूवी करते. मी एवढे त्यांचे अनुभव ऐकले, मी त्यातून खूप काही शिकले आणि त्याचबरोबर खूप जास्त धमाल पण केली. तो खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. नवीन नवीन गोष्टी मला, म्हणजे अलिबाग तर मी पहिल्यांदा व्हिजिट केलं, त्याच्यामुळे तिकडच्या नवीन गोष्टी, गावाकडच्या टांग्यावर पहिल्यांदा बसले होते, तो एक एक्सपिरियन्स म्हणजे नवीनच होता. म्हणजे अंशुमन ही पहिल्यांदा कधी त्यांनी टांगा चालवला नव्हता, तेव्हा त्याच्याबरोबर ते शिकणं, त्याच्यावर बसणं, त्याच्यातून ते जे एक्सपिरियन्स आले ते खूप मस्त होते. अजून गाण्यामध्ये 3 म्हणजे जुन्या आठवणी सगळ्या जाग्या होतात. म्हणजे तेव्हाचा जो गोडवा आहे तो लाजणं, ते मुरडणं, ते कुठेतरी खूप जपून ठेवलं पाहिजे. तर ते प्रेक्षकांना आता दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. खूप आनंद झाला. असं मी पहिल्यांदाच चित्रपट कालपासून पाहते आहे. मी काल 3-4 चित्रपट पाहिले. इतकं छान वाटलं. काल खूप समाजातल्या खूप वेगवेगळ्या गोष्टींवर काम केलं जातं आहे, हे पाहून खूप आनंद होतो. कारण की जसं जग्गूदादाने सांगितलं की खूप जास्त ते रडगाणं आणि हे करण्यापेक्षा समाजाला कळलं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे की आत्ता महत्त्वाचे विषय काय आहेत समाजात. तर आता नवीन नवीन गोष्टी हाताळल्या जात आहेत, त्याच्यावर काम पण होणार हे नक्कीच. कारण की मराठी सिनेमामधून ह्याची सुरुवात होती, हे खूप महत्त्वाचं आहे. हे लोकांपर्यंत पोहोचणं हे पण खूप महत्त्वाची गोष्ट साध्य होती आहे, त्याला सुरुवातही झाली आहे. त्यामुळे खूप छान आनंद होतो. खरं तर सर्वप्रथम मी चित्रपुष्पाचं खूप खूप आभार मानतो की त्या माध्यमाने आज मराठी प्रेक्षकांना एक चांगलं स्थान भेटलं, त्यांना या सगळ्या गोष्टी पाहायला भेटल्या वेगवेगळ्या. आणि ज्यावेळेस शेखर सरांसारखे दिग्दर्शक आले, त्यांनी हा विषय मांडला, तर मी ही कथा सुरुवातीला वाचल्याचं लहानपणापासून. आणि शेखर सरांनी ज्यावेळेस ते कथाच्या रूपात मला मांडलं की आपण याच्यावर एक पिक्चर काढायचं आहे, तर मला खूप आनंद वाटला की बस चला ठीक आहे, एक वेगळं थीम आहे. यश अपयश माहीत नव्हतं काय होणार आहे, परंतु पु ल देशपांडे त्यांना आपण साकार रूपात मांडतो आहे आणि सरांच्या विश्वास होता की त्यांनी अगोदर पिक्चर काढलेले आहेत, तर आपण काय ते वेगळं करू शकतो, याचा एक आनंद होता. त्यामुळे मी सरांशी त्या गोष्टी जोडून गेलो. नाही, खरं तर सरांचं मी ज्यावेळेस लहान होतो तेव्हापासून या सगळ्या कलाकारांना मी टीव्हीवरती पाहिलेलं आहे. आणि त्या कलाकारांना पाहताना नेहमी असं वाटायचं की अरे कलाकार कसे आहेत, एक कसे असतील, कसे राहत असतील, कसे बोलत असतील. आणि माझा हा पहिलाच पिक्चर, तर ज्यावेळेस सर्वप्रथम मी यांना भेटलो आणि त्यावेळेचा एक क्षण होता की मी त्या शूटिंगमध्ये सर्वप्रथम गेलो आणि सगळे बसलेले होते चहा पीत, आणि मी गेले सगळेजण तडक्याने उभं राहिले सर कर नाही का. तो अनुभव म्हणजे मला एकदम सहन न होण्यासारखा होता की बाबा एवढे सगळे कलाकार ज्यांना मी पाहण्यासाठी हे करतो, आणि ते आज कलाकार मला समोर असे उभे राहिले आणि सगळ्यांनी ते पाहिलं. आणि त्यांनी ज्या पद्धतीने जीव ओतून काम केलं, तुम्ही पिक्चर पाहिलं तुमच्या लक्षात असेल, खूप सुंदर. आणि मला या पिक्चरमुळे खूप आनंद वाटला, त्यामुळे एक चांगलं स्थान समाजात निर्माण झालं. त्याबद्दल मी शेखर सरांचं या महोत्सवाचं खूप मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. नक्कीच ह्या पिक्चरमध्ये मला खूप काही अनुभव आले
आणि ह्या अनुभवाचा नक्कीच पुढं फायदा होईल. आणि मी एक असं ठरवलं आहे की किमान 1 ते 2 वर्षामध्ये दर 2-1 वर्षामध्ये एक तरी पिक्चर काढायचा. आणि नक्कीच शेखर सर त्याचे दिग्दर्शक असणार आहेत. आणि 1-2 पिक्चरवर कामही चालू आहे तर स्क्रिप्टवरती, त्यापैकी एक सिलेक्ट होऊन लवकरच नवीन पिक्चर केला आपला. तर याचं श्रेय फक्त मला नाही, राजन खान यांना आहे. आणि इथं 2013 साली रिलीज झाला होता, पण अशा परिस्थितीत रिलीज झाला होता, कोणी जास्त पाहू शकलं नाही. म्हणून हा प्रयत्न आहे की जिथे जिथे दाखवला जाईल तर ही जी मेहनत आहे सगळ्यांची ती आपल्याला दिसावी, असा हाच प्रयत्न होता. आणि त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. थँक्यू. आम्ही काय बी नाही केलं साहेब. आम्ही गरीब असलो तरी असलं काम नाही करणार साहेब. मी अशी बातमी लिहिणार आहे सगळ्याची तोंडच बंद होते. ही बातमी बाहेर गेलीच कशी? मांजर किती डोळे झाकून दूध पित असलं ना तर कुठं ना कुठं दूध लीक होतच ना, कळतच ना सगळ्यांना. तर शिंदूला सांग या शापकाला सकट जिवंत जाळीन त्या भाडकावला. साहेब तुम्ही पत्रकाराला धमकी देत आहे. नुसती धमकी नाही, मारलं काय करशील? मला काय करायचं आहे ते मी केलंय असो दे. आता तू बघ तुला काय करता येतं का? मी तुम्हाला वचन देतो आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा होईल. मला न्याव नाही पाहिजे, काम पाहिजे. काहीतरी काम द्या की. भावना म्हणजे काय की एकतरी हा विषय माझ्या अगदी जवळचा. पुष्कळ वर्ष मी कादंबरी वाचून करायचं ठरलं होतं. शेवटी हा मुहूर्त मिळाला. आणि मी तसे पुष्कळचे विनोदी चित्रपट करतो, पण माझा जो पिंड आहे तो सगळा गोविंद निहलानी, विजय तेंडुलकर यांच्याबरोबरचं माझं सगळं शिक्षण झालं आहे चित्रपटाचं. त्यामुळे हा अशा प्रकारचा चित्रपट करणं हे एक माझ्या दृष्टीने फार वेगळी गोष्ट होती. कारण एक स्टॅम्प पडतो कॉमेडीचा. कारण ती 3 बायका फाजी ते एक आहे, ते टाटा बिर्ला अँड पुष्कळचे चित्रपट केले. पण हा खऱ्या अर्थाने माझ्या म्हणजे हृदयातून एक होतं ना, अशा प्रकारचा चित्रपट आहे. आणि यात सगळे कलाकार मंडळी, दिग्गज कलाकार मंडळी आणि एकंदरीत सर्व, अरविंद जगताप यांनी फार सुंदर संवाद, पटकथा, राजन खान यांच्या कादंबरी, सगळंच एक मिश्रण माझ्या दृष्टीने एक फार माझ्या आयुष्यातला फार महत्त्वाचा असा हा चित्रपट आहे. गरजेचं आहे. कारण काय आहे की बघा, हा 2013 साली गणपती विसर्जनाच्या दिवशी डिस्ट्रीब्युटरनी रिलीज केला. आणि अशा स्थितीत तो पिक्चर कधी आला कधी गेला कळलंच नाही. कारण ते आमच्या हातात नसतं. आम्ही चित्रपट चांगला बनवलं, पण पुढे मार्केटिंगचं काय करायचं? मार्केटिंग आमच्या हात. त्यामुळे पुष्कळच्या लोकांना माहीत नाही की हा चित्रपट लागून गेला की नाही. तर अशा दृष्टीने चित्रपुष्पसारखं जे मंडळींनी हा चित्रपट दाखवून पुन्हा तो जिवंत केला. आणि लोकांना अरे हा चित्रपट येऊ, अरे हा झाला होता का, म्हणजे हे लोकांपर्यंत पोचले, फार मोठी गोष्ट आहे. हे खरोखर एक कलाकाराचं एक समाधान असतं की जेव्हा आपण बनवलेली कलाकृती जेव्हा त्याला प्रतिसाद असा जेव्हा मिळतो ना, तेव्हा खरंच वाटतं की तुम्ही जी मेहनत करताय ती त्याला एक काय म्हणतात त्याला त्या फळाला एक म्हटलं तो एक रिस्पॉन्स चांगला मिळाला. तो एक फार एक समाधान वाटते की आपण काहीतरी चांगलं केलं आहे. नवीन पिढीला काय माहिती आहे की सिनेमाच्या दृष्टीने तर मी सांगेन की बाबा मेहनत, वेगवेगळे विषय, जसे सिनेमातले जे नवे दिग्दर्शक, जसं आम्ही आता एक 15-20 वर्ष करून झाले आमचे, तर नवे दिग्दर्शक नवीन प्रयोग करावे. जसा हा एक प्रयोग होता. आणखी एक माझी एक पोलीस लाईन नावाची फिल्म येते, एक वेगळा विषय आहे. तो पोलिसांच्या जीवनावर अशाच टाईपचा चित्रपट आहे. तर वेगवेगळे अनुभव, वेगवेगळे विषय मांडावेत. त्यामुळे
रसिकांना पण एक वेगळा आनंद अनुभव मिळतो की एक आपण वेगळी कलाकृती बघतो. टेक्नॉलॉजी बघा रोज हे इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडिया बदलतो आहे. रोज नवे नवे प्रयोग होतात, नवे नवे एक्सपेरिमेंट होतात. त्याच्याबरोबर आपण जायला पाहिजे, नाही तर आपण शेवटी मागे राहिलो. तर ते डेफिनेटली त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. जसं फिल्म होती, फिल्मनंतर आता डिजिटल आलं. म्हणजे मी फिल्मवर पण केलेले आहे आणि आता डिजिटलवर पण करतो. तर त्याच्याबरोबर जर गेलो नाही तर आपण मागे राहू. तर त्यामुळे ऑलवेज तुम्ही जे पुढे ॲडव्हान्स होते त्याच्याबरोबर आपल्याला कोपअप करायला पाहिजे. काय आता म्हणजे प्रेक्षकांनी खरंच चांगला प्रतिसाद दिला आहे आणि ॲक्च्युली मूवी लोकांपर्यंत अजून पोहोचली नाही, पण आमचा प्रयत्न चालूच आहे. असं बाकी तर आता तुम्ही पिक्चर पाहिलं, तुम्हाला आवडलाच असेल. असं महोत्सव व्हायला पाहिजे. त्या निमित्ताने कशी चांगली चांगली मूवीज पिक्चर्स लोकांपर्यंत पोचतात आणि त्या निमित्ताने कसं की त्या पिक्चरचे बारकावे सगळे बघायला मिळतात. असं चांगला फेस्टिवल आहे हा प्रतिमा एकदम. थँक्यू. फेस्टिवलचा मूळचा जो फायदा आहे हा ऑडियन्ससाठी फार आहे, कारण फेस्टिवलमध्ये जे विषय असे येतात लोकांपर्यंत की खरोखर या चित्रपटांमधून काहीतरी शिकण्यासारख्या गोष्टी लोकांना मिळत असतात. त्यामुळं माझं असं मत आहे ॲज अ ऑडियन्ससुद्धा, ॲज अ कलाकारसुद्धा, की बाबा असे फेस्टिवल तुम्ही भरपूर ठिकाणी राबवले पाहिजेत, कारण त्यानिमित्ताने लोकांपर्यंत जे काही महत्त्वाचे विषय आहेत ते पोचतील. आता ह्याच्यामध्ये आमचे प्रशांत बोगम सर आहेत, मी स्वतः आनंद खुडे आहेत, आमचे सर आहेत. आम्ही सगळेजण झटत असतो आणि अशा चित्रपट काढण्यामध्ये, निर्मिती करण्यामध्ये आमचं सदैव योगदान असतं आणि प्रेक्षकांसाठी आम्ही सतत काम करू, हीच या फेस्टिवलच्या निमित्ताने आपणास मी ही गोष्ट सांगतो की यापुढे आम्ही असे चित्रपट करत राहू आणि प्रेक्षकांपर्यंत ते पोचवत राहू. धन्यवाद. ही अशी गर्दी आम्हाला याच्यापुढे लागणाऱ्या प्रत्येक चित्रपटाला व्हावी, ह्याच एका चांगल्या हेतूने मला असं वाटतं की या चित्रपट महोत्सवाचं आम्ही नियोजन केलं आहे. आणि पुणेकर वेळ काढून, पावसाचं बाहेर वातावरण असूनसुद्धा इतकी गर्दी करत आहेत, आणखीन मनापासून दाद देत आहेत. यापेक्षा आणखीन मला असं वाटतं की हे खरं फलित आहे या महोत्सवाचं, एवढंच मी म्हणेन. नाही आता काय माहिती आहे का की बऱ्याचदा कसं होतं की याच्यातली ना गणितं वेगळी आहेत. कारण तुम्हाला मिळणारे चित्रपटगृह त्याच्यातल्या त्यांच्या त्या वेळा, आणखीन प्रेक्षकांच्या वेळा, ह्याची गणितं समीकरणं जमवताना ना ते थोडंसं जल म्हणतं की विचित्र वर्तुळ आहे ते. त्यामुळे त्या वर्तुळात मी शिरत नाही. पण आज जसा लोकांनी वेळ इथे काढलेला आहे, काल जसा भरघोस प्रतिसाद दिला, तसाच मला असं वाटतं की आता या निमित्ताने पुन्हा एकदा लोकांना कळेल की नाही खरंच चित्रपट येतात ते चांगले असतात. काही वेळा त्यांच्यापर्यंत पोहोचायला माध्यमं समजा अपुरी पडत असतील, पण ती गर्दी व्हायला पाहिजे आणि ती गर्दी होत राहावी ही सदिच्छा आहे. हा ती सगळीच दिग्गज माणसं आहेत आणि ह्या प्रत्येकाने ह्याच्यामध्ये आपलं योगदान दिलेलं असल्यामुळे त्यांचा अनुभव हा तितकाच दीर्घ आहे, आणखीन तो खूप फायदेशीर. आणखीन हेच आमच्या त्या उन्मेष चौधरी, अनघा, ह्या आयोजकांना मी याच्यासाठी दाद देईन की त्यांनी ह्या सगळ्यांची मोड बांधली आणि त्याच वेळेला हे 2 दिग्गज दिग्दर्शक इथे उभे आहेत की त्यांचा चित्रपट हा पोचला. पण ह्यांच्या सतनगतला एका चित्रपट महोत्सवात मला असं वाटते आंतरराष्ट्रीय पातळीवरती कॅनडाला या चित्रपटाची चांगली, तो आज या निमित्तानं का होईना पण लोकांना कळेल की खरंच आपला चित्रपट हा नुसताच महाराष्ट्र किंवा भारतापुरता नाही, तो 7 समुद्राच्या पलीकडे गेला आहे आणि तिथल्याही लोकांना आवडायला आहे, तिथल्या समीक्षकांना आवडायला आहे, त्याची नोंद घेतली जाते. मैं यही कहूँगा कि जो अपने आप सीने पे जो ये लगाते हो, तिरंगा लगाते हो, तो वो कागज़ का मत इस्तेमाल करिए क्योंकि दूसरे दिन हम उसको सिर्फ कूड़ेदान में डालते हैं. मैं पिछले 10 साल से मेरे पास एक प्लास्टिक का झंडा है जो मैं हर साल लगाता हूँ और हर साल उसको ऐसी जगह पे रखता हूँ ताकि वो मुझे मिले. मैं यही कहूँगा कि अगर आप वो झंडा लगाते हैं तो दूसरे दिन उसको डस्टबिन में मत डालिए. जय हिंद. आणि शिवराजला सांगतो की तुला फिल्म बद्दल काय बोलायचं असेल तर प्रेक्षकांशी तू बोलू शकतोस. ॲक्च्युली मी काही बोलू शकत नाही फार, कारण माझी पहिलीच फिल्म आहे. तर आय होप सगळ्यांना आवडली असेल आणि कामही सगळ्यांची आवडली असतील. आणि थँक्स टू म्हणजे फेस्टिवल ज्यांनी ऑर्गनाईज केला त्यांच्यासाठी मनपूर्वक थँक्स, कारण सिनेमा जाऊन तर बरेच महिने झाले आणि आत्ता परत ज्यांनी नाही बघितला आहे त्यांच्यासाठी हा
स्पेशल शो झाला त्याबद्दल नक्की थँक्स. थँक्यू. मी शुभांगी हेमंत कुडाळकर. माझ्या आयुष्याची कथाच वेगळी. माझ्या आयुष्यात ना खूप पुरुष आले हो. पहिला सुनील राजेंद्र पाटील. दुसरा प्रल्हाद वासुदेव किसमिसे. तिसरा राहुल वसंत देशपांडे. चौथा नरेंद्र केशव चकवे. पाचवा हा दुसराच पण मोठा होऊन आलेला म्हणजेच प्रल्हाद किसमिसे. सहावा विक्रम रघुनाथ देसाई. सातवा आठवा आठवत नाही, जाऊ द्या ना. कुणीतरी म्हटलंय ना की अपघातानं प्रेम होतं, पण माझ्या आयुष्यात मात्र प्रेमामुळे अपघात. फारच चांगला प्रतिसाद आहे आणि एकतर खूप सिनेमे त्यांनी असे दाखवलेत की जे आपल्या इथे थिएटरमध्ये चालले आणि मग नंतर लोकांना खूप बघायचं होतं आणि पण बघायला नाही मिळाले. तर मी सगळ्यात जास्त थँक्यू म्हणतो की त्यांनी हा उपक्रम केला आणि त्यांनी एवढ्या सगळ्या लोकांना हा चित्रपट पुन्हा पाहायला मिळाला आणि थँक्यू. आणि सगळ्यांना आवडला असं दिसतं आहे कारण लोकांच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या येत आहेत. तर येस, थँक्यू. तुझ्यासारख्या नव्या पिढीतल्या कलाकारांसाठी असे महोत्सव खूप उपयोगी पडणार आहेत. तर याबद्दल एक प्रतिनिधी म्हणून तू काय सांगशील नव्या पिढीच्या? नक्कीच, कारण आपण शेवटी एखादं काम करतो आणि आपली अपेक्षा असते की ते जास्त लोकांपर्यंत पोचावं. पण अनफॉर्च्युनेटली बऱ्याचदा असं होतं की सिनेमा फार वेळ समजा चालला नाही किंवा बराच चालला तरी बरीच लोकं अशी राहतात की जे बघू शकत नाहीत. पण मग त्यामुळे अशा फेस्टिवल्सच्या निमित्ताने लोकांकडे काम जातं, म्हणजे लोकांपर्यंत आपलं काम पोचतं आणि ते आपलं काम बघतात आणि ॲप्रिशिएट करतात. त्यामुळे आपल्या हातात फक्त चांगलं काम करणं आहे आणि चांगलं काम केलं तर अशा ठिकाणी आपल्याला स्क्रीन व्हायला मिळतं आहे. तर हा एक मोठाच म्हणजे चान्स आहे नक्कीच. काय होतं की बऱ्याचदा सिनेमा बघायचं राहून जातं, काही कामामुळे काही निमित्ताने. पण ही अशी मेजवानी जी चित्रपुष्प याच्यात मिळालेली आहे की जेणेकरून 10 सिनेमे जे रिलीज झालेले काही सिनेमे आणि जे रिलीज होणारे काही सिनेमे अशी मेजवानीच ही पुणेकरांसाठी दिलेली आहे आणि सर्व पुणेकरांनी याचा खूप खूप लाभ घ्यावा. आज सेकंड लास्ट डे आहे, उद्या पण 3 फिल्म्स आहेत, तर सर्व पुणेकरांनी याचा नक्की लाभ घ्यावा. असं एक निर्माते म्हणून, एक कलाकार म्हणून तुम्ही काय सांगाल या मराठी चित्रपटसृष्टीबद्दल? नाही, हे आत्ता जे मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे येत आहेत, वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे येत आहेत, हे खरोखरच खूप चांगले आहेत आणि हे चित्रपट हे आपण चित्रपटगृहात जाऊनच बघायला पाहिजेत. CD, DVD किंवा यूट्यूबवर पिक्चर येईल किंवा पायरेटेड CD येतील याची वाट न बघता चित्रपटगृहात जाऊन जर तुम्ही सिनेमे पाहिले तर आम्हालाही चित्रपट करण्यासाठी हुरूप येईल आणि चांगले आणि वेगळे चित्रपट देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. थँक्यू. नाही, खरंच हो नक्कीच कारण ज्या प्रकारे नवीन चित्रपट येत आहेत खरंच म्हणजे भारी आहेत. हां, छान आहे. पाहिले, फर्स्ट टाईम आलो आहे, फोटो वगैरे काढले, छान वाटलं. मग असे उपक्रम नेहमी व्हावेत असं मला वाटतं आणि नाटकाला म्हणजे त्या लोकांना भेटायला मिळतं हे आम्हाला खूप चांगलं वाटलं. त्यामुळे असा उपक्रम त्यासाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. तरुणांनी हो मी पुरुषोत्तम करंडक करतो, त्यामुळे असं मराठीबद्दल खूप काही प्रेम आहे. तर हा जो फेस्टिवल आहे तो खूप सुंदर आहे. अजून असे खूप सारे फेस्टिवल झाले पाहिजे, प्रत्येक ठिकाणी व्हावेत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व्हायला हवेत. कारण मराठी हा मूवी आहे जसं गावाकडच्या लोकांना वगैरे तिकडे बघायला नाही मिळत, तर तिकडे खूप झाला तर खूप चांगलं आहे. ॲज अ व्हॉलंटरी म्हणून आम्हालाही काम करायला इथे आवडेल. खरंच खूप छान आहे. तरुण लोकांसाठी खूप चांगलं आहे. थँक्यू. म्हणजे त्यांचा जो इंटेन्शन आहे खूप चांगला आहे आणि दुपारचा जो मधला पिक्चर होता सनातन तो खूप चांगला होता. म्हणजे निर्भया हत्याकांडवर थोडंसं त्याच्याशी निगडीत होता, तो खूप चांगला होता तो. आता हा जो चित्रपट बघितला आता अगबाई अरेच्या, त्यातला जो अंधश्रद्धावर ते म्हणजे एखादं खूळ डोक्यात जर असतं तर ते लवकर निघत नाही. त्याच्यासाठी म्हणजे जी मानसिकता तयार व्हायला पाहिजे त्या संदर्भात एक चांगले प्रसंग त्यांनी घडवले. कारण की हे जे खूळ अजूनही
शिकलेले जरी लोक असले तरी पण जे अंधश्रद्धेचे जे खूळ आहे ह्याच्यामुळे असं होतं, मांजर आडवी गेल्यामुळे ज्या काही दुर्घटना घडतात ते तसं काही नसतं ते. पण ती मानसिकता तयार झाली, ती मानसिकता निघायला पाहिजे मनातून. कारण का ते हो मला म्हणजे योग्य वाटलं की त्यातून आपल्याला शेवटी तो असा प्रसंग घडला की असं केल्याने काही होत नाही, माझ्यामुळे ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतात बा तसं वगैरे काही ते नसतं, पण ते डोक्यात असल्यामुळे ते असतं, ती त्या गोष्टी डोक्यातून निघायला पाहिजे. त्यासाठी त्यावर ठीक आहे. हां खूपच चांगली अरेंजमेंट होती, एक सुंदर आयोजकांनी केलं आणि आजचे तिन्ही शो जे होते ते खूपच छान होते. सकाळचा म्हैस जो होता पु ल देशपांडेंच्या कादंबरीवर आधारित तो खूप छान सुंदर पिक्चर होता. आणि आत्ता थर्ड शो जो अगेबाई अरेच्या एक चांगली कॉमेडी आणि एक चांगलं समाजाला देणारं एक परिणामकारक असं चित्रण याच्यामधून दिसलं. माझ्या आयोजकांना फार फार शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट, डू वेल, चिअर्स, हेड्सअप, थँक्यू. हां अगदी नक्कीच. मी आता 2 दिवस झाले येतो. 7 तारखेला याचं ओपनिंग झालं. अतिशय अप्रतिम असं आयोजकांनी ह्याचं नियोजन केलेलं आहे. वेगवेगळे सेलिब्रिटीज येत आहेत आणि आम्हाला म्हणजे एक आतुरता असते की सेलिब्रिटींना पाहायचं वगैरे, आणि ते अतिशय ह्या आयोजकांनी आमची ती इच्छा पूर्ण केलेली आहे. आणि असे ज्यांनी दरवर्षी फिल्म फेस्टिवल भरवावं ही एक पुणेकर म्हणून मी त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. धन्यवाद. ॲक्च्युली मला फार आवडलं, कारण पुणे फेस्टिवल असतं तेव्हा वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये फिल्म्स असतात, पण खास मराठी फिल्मसाठी म्हणजे चांगलं आहे की भारी वाटते की अरे चला मराठी फिल्म फेस्टिवल आहे आणि 3 दिवस हा फेस्टिवल चालू आहे आणि चांगल्या चांगल्या फिल्म्स बघायला मिळतात. आत्ताच मी अगबाई अरेच्या फिल्म बघितली, त्याच्यामध्ये मी खास खरं तर सोनाली कुलकर्णी तिचा अभिनय मला बघायचा होता म्हणून मी फिल्म बघायला आलेली. मस्त वाटलं एकदम. हां असे खरं तर महोत्सव झाले पाहिजे, म्हणजे असं मला नेहमी वाटायचं की अरे मराठी फिल्मचं काही होतंच, म्हणजे जास्त काही फेस्टिवल होत नाही किंवा बऱ्याच गोष्टी. आत्ता हळूहळू थोडंसं नवीन काही गोष्टी, नवीन उपक्रम चालू झाले, बरे वाटते. आता जो चित्रपुष्प NK एंटरप्राइजेसनी जो हा उपक्रम राबवलेला आहे अतिशय उत्कृष्ट आणि दर्जेदार आहे. याचं कारण असं आहे की प्रेक्षकांना त्यांचे आवडते जे कलाकार असतात त्या कलाकारांची भेट इथं होत आहे. डायरेक्टर लोक जी पडद्यामागं चांगले काम करतात त्यांची इथं संवाद होत आहे. त्यामुळं पत्रकार माझे मित्र, मी पत्रकार आहे, तर पत्रकार मित्रांनी हा चित्रपटाचा उपक्रम फिल्म महोत्सव अतिशय चांगल्या प्रकारे केलेला आहे. आणि याच्यातनं उमेश चौधरी जे संयोजक आहेत त्यांची कन्सेप्ट अत्यंत चांगली आहे. अनघा मॅडमनी त्यांचंही याला सहयोग आहे. पत्रकार मंडळ, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ यांनी असे उपक्रम वारंवार करावेत. त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या भेटी त्याच्यामध्ये घडवून द्याव्यात. तुमच्यासारखा पोलिसातला एक जरी भाऊ आमच्या सोबत असेल ना तर आमच्या सगळ्या दुःखांचं कायमचं विसर्जन होईल. कधी कधी लेखणीपेक्षा हाताची ताकद जास्त काही करून जाते. समाजाला लागलेली ही घाण मी स्वच्छ करेन. रागिणी हा जिवंत बॉम्ब आहे, जिवंत बॉम्ब. पाहिजे तुम्हाला. हे सगळं बदलायला हवं आणि हे बदलायला आताच पाहिजे. जैन, मी सस्पेंड झाल्याचं मला काही वाटत नाही. वेळ चुकीची आहे, नाहीतर आत्ताच्या आता रिव्हॉल्व्हरमधल्या सगळ्या गोळ्या झाडून आलो असतो. आपल्यासारखी माणसं लोकशाहीला धाब्यावर बसून श्रीमंत माणसाच्या पायाशी लोळायला लागली आहेत, तर येणारी नवीन पिढी हातात बंदूक घेऊन टेररिस्ट व्हायला वेळ नाही लागणार. गणपती बाप्पा मोरया. हे पूर्ण खोटं आहे की माझ्या मार्गदर्शनाखाली होतं. ही सगळी मेहनत उमेश चौधरी, सागर बोडगे आणि मराठी पत्रकार संघ ह्यांनी घेतलेली आहे. मी सपोर्ट केला. बेसिकली असं आहे की कोणतं चांगलं करत असेल तर मी सपोर्ट करतो, कारण चित्रमहामंडळ पैसे तर देऊ शकत नाही, पण एक मॉरल तर देऊ शकतो. कारण आज एवढं घडतं आहे, एवढ्या आमचे मुंबईचे किती सिनेमे आले आहेत, पुण्याचे सिनेमे आहेत, तिचा उंबरठा आमच्या तेजस्वी पंडितचा सिनेमा आहे. हे कलेक्टिव्हली जे होतं आहे किंवा ज्या तरुण मुलं आणि कलाकार डिरेक्टर हे करतं, हे त्यांचं यश आहे. आणि त्याला पाठिंबा देणं किंवा मी इकडे येणं हे माझं कर्तव्य आहे. मी उपकार नाही करत आहे कोणावर उपकार करत नाही. अध्यक्ष म्हणून कोणावर उपकार करत नाही. हे सगळं श्रेय ह्या सगळ्या मुलांचं येते. हा सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन आज एवढं सक्सेसफुल हे की मला 3 सगळे फोन येत आहेत मला की धमाल चालली आहे. धमाल पहिल्या दिवशी आमचा सिनेमा होता अर्थात 1, 2, 3, 4 त्यात मी नाही आहे. मी खरं आहे सिनेमात त्या, पण फेस्टिवलसाठी माझं एडिट केलेलं आहे. कारण ते
डिरेक्टरचं कन्व्हिक्शन होतं. त्या सिनेमात मी आहे. जेव्हा तुम्ही चित्रपट रेग्युलरली बघाल सिनेमात जेव्हा थिएटरमध्ये तर मी ते चित्रपटात असेल. हे सगळं श्रेय मराठी पत्रकार संघ, उमेश चौधरी, सागर बोडगीर, विठ्ठल जाधव ह्यांचं आहे. आणि मला इथे असणं, त्याला पाठिंबा देणं हे म्हणजे कर्तव्य. हे महोत्सव खूप गरजेचं अशासाठी की सगळ्यांनी पुण्याचे तसे चोखंदळ आहे. त्यांना चांगलं कळलं म्हटलं पाठ सोडणार नाहीत आणि जराही तरी वाईट वाटलं की पुण्याचे ढुंकून बघणार नाहीत, एवढं आहे. त्यामुळे चांगले चित्रपट आले, सगळे चांगले चित्रपट आहेत. आता आमच्या दीपकचा वाक्य आहे, रवी दिवाणांचं आमचं तिचा उंबरठा आहे, असे आमचे सिनेमे आहेत. ते बघा सगळ्यांनी कशी जोरदार तिकडे लावलेली आहे हजेरी. त्यामुळे हे चित्रपट होणं किंवा असे फेस्टिवल होणं खूप महत्त्वाचं आहे. कारण बाहेर थिएटर म्हणून निर्माते आम्हीच दोषी आहोत. आम्ही एकामेकाचे गळे दाबतो आणि चित्रपट रिलीज करू देत नाहीत. 4 चित्रपट एका ठिकाणी चित्रपटगृहात रिलीज होतात, ते आम्ही आमचं मारतो आहे. पण अशा प्रकारे जर फेस्टिवल झाले, वारंवार फेस्टिवल झाले, वारंवार मी दर महिन्याला नाही म्हणते मी, पण वारंवार झाले तर चित्रपट लोकांपर्यंत पोहोचू शकतील. एक मोठा बिझनेस आहे. जर ह्या अशा इंटरनॅशनल फेस्टिवलद्वारे लोकांना कळलं तर डिरेक्टली इंटरनॅशनली फोन येतात, ईमेल येतो, आम्हाला चित्रपट फॉरेनला दाखवायला हवा आहे. फॉरेनमध्ये फिरून सुद्धा तुम्हाला 40-50 लाख सहज मिळू शकतात. पण प्रॉपर वे आहे त्याचा प्रॉपर वे आहे, सिस्टीम आहे. ती सिस्टीम तर केली मी सगळं बोलतो, सिस्टीम पाहिजे. आज आपण चित्रपट चांगले करतो, पण एक प्रोजेक्ट करताना, रिलीज करताना, ते प्रेझेंट करताना आपली सिस्टीमला कुठेतरी आपण कमी पडतो आहे. तर ते सिस्टीम आली ती मग येईल. कारण आज इंटरनॅशनल फेस्टिवलचे किती झाले बघा पुण्यात, पीफ होतो आपला मोठा, त्याच्यानंतर मला नव्हतं का नाही होत. आज यांनी सगळ्यांनी मिळून जर केला, पीफ एवढा आपण मोठा नाही करू शकत. आपलं बजेट 1.5-2 करोड नाही आहे जे पीफचं असतं. पण बेसिक चांगलं चित्रपट होण्यासाठी तर आपण या गोष्टी करायला पाहिजेत. त्यामुळे हे चित्रपट करण्यासाठी, प्रेझेंट होण्यासाठी हे फेस्टिवल वारंवार घडवावं असं या मंडळीने सांगू इच्छितो आहे. मी तर म्हणून नवीन पिढीचा आज घडवते आहे. इंडस्ट्री आज जी चालली आहे, मराठी चित्रपटसृष्टी जी चालली आहे ती नवीन मुलांच्यावर डिपेंड आहे. आज शॉर्ट फिल्मचं आज प्रस्थ खूप वाढलं आहे प्रस्थ. त्यामुळे आज प्रेझेंट केलं जातं आहे, आज सगळं डिस्प्ले होतं आहे की तेव्हा कळतं आहे. कारण मी आता पुण्यात शूटिंग करत होतो, कुठे गार्डन ते मोरे गार्डनमध्ये, एक मुलगा आला बीडचा, त्याने आयडेंटिटी नावाची मला फिल्मचं मला ट्रेलर दाखवला सुपर. आज म्हणजे बीडचा मुलगा मुंबईतला नाही आहे किंवा पुण्यातला नाही आहे, म्हणजे बीडचा मुलगाही हुशार असू शकतो, परभणीचा मुलगा हुशार असू शकतो, गावातला मुलगा हुशार असू शकतो. अशा हुशार लोकांसाठी हे 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 व्यासपीठ आहे आणि त्यांना मिळते. त्यामुळे पुन्हा धन्यवाद. अपना इंडिपेंडेंस डे 15 अगस्त आज अभी नज़दीक आ रहा है, मतलब नेक्स्ट वीक है. तो ये 15 अगस्त हम मनाएंगे, जोरों शोरों से मनाएंगे. शोर मतलब ना दूसरे को तकलीफ़ हो, लेकिन जोर से मनाएंगे. मेरा भारत महान. भारतीय सण आणि उत्सवातल्या कुठल्या गोष्टीला महत्त्व दिलं गेलं पाहिजे हे सांगणारी सॉफ्टवेअर प्रणाली विकसित केली पाहिजे. महाराष्ट्र युवा ढोल ताशा आघाडी हे स्वप्न आहे माझं. अशी स्वप्न मला पडत नाहीत सर. काय मागू देवराया सारे दिने अनमोल. ढोल ताशाचं पथक काढून समाज सुधारणेचा अभिनव उपक्रम राबवलाय म्हणे यानं. भावनांच्या प्रश्नांना कुरवाळण्यापेक्षा भुकेच्या प्रश्नांना थेट भिडायला मला आवडेल. असे अनेक प्रयोग महाराष्ट्रात झाले. हा प्रयोग नाहीये, हा कृती कार्यक्रम आहे. पुरी तुझ्या भक्तीचा बाजू देत ढोल. बदल घडवणारच कोणी सोबत असेल तरीही, कोणी सोबत नसेल तरी. स्वतःचं भांडवल आणि धंदा टिकवायचा असेल ना तर व्यावसायिक बना. खेळामध्ये कधी राजा मरत नाही, वजीर मारावा लागतो. मी माझी भ्रूण हत्या होऊ देणार नाही. कलेला माणूस माहिती असतो, रंग, धर्म किंवा हा तुमचा अतिरेकी धर्मवाद नाही. नमस्कार, मी शरणू जवळगी. जो चित्रपट महोत्सव चालू आहे तो अत्यंत खूप चांगल्या पद्धतीने आम्ही फिल्म पाहतो आहे. त्याबद्दल ज्यांनी आयोजन केलं आहे त्यांचं मनापासून आभार. आत्ताच ढोल ताशा पाहिला आणि जितेंद्र जोशी यांनी जी काही भूमिका केली आहे ती अगदी उत्तम आहे आणि छान वाटलं ढोल ताशा फिल्म पाहून, मजा आली. थँक्यू. चित्रपट अतिशय उत्कृष्ट. जितेंद्र जोशी यांचं काम मला खूप आवडलं. त्याच्यानंतर संग्राम जो आहे त्याचं मला काम खूप आवडलं.
चित्रपट महोत्सवाचे आयोजित करण्यात येतात, एक प्रेक्षक म्हणून काय भावना? आम्ही इथे जे आयोजित केलेले असतात पिक्चर सगळे आम्ही बघतो, आम्हाला फार मजा येते. चांगले पिक्चर दाखवत आहे आणि हिंदीपेक्षा तर आम्हाला आमच्या ह्यांनी मराठी पिक्चर खूपच आवडतात. त्याचे विषय खूप चांगले आहेत. पहिल्या दिवशीचा पहिला पिक्चर अतिशय आवडला मला आणि हिरोचं काम पण फार आवडलं. काय शिंदे ना, सयाजी शिंदे, अतिशय सुंदर काम केलं त्यांनी आणि खूपच आवडला तो पिक्चर आणि त्याची गोष्ट त्यांनी खूप छान घेतली आणि प्रत्येक पिक्चर तसं चांगले आहेत. काय काही लोक टॉकीजमध्ये जाऊ नाही शकत वयामानाने, पण त्यांना इथे म्हणजे भरभरून येतात, वेळ पण त्यांना पटते आणि त्यांना पाहायला पण मिळतो. मला खरोखरी सांगायला असा आनंद होतो आहे की असे मराठी चित्रपटाचे तुम्ही आयोजन वरचेवर केलं पाहिजे, कारण मराठी सिनेमा इतके समृद्ध आहेत की त्यांच्यामध्ये वेगवेगळे आशय हे लोकांसमोर मांडलेले आहेत. आपण हिंदी सिनेमामध्ये फार पूर्वी इतके चांगले आशय आपण बघत होतो, पण आता वेगवेगळे आशय आणि उत्कृष्ट सिनेमा येत आहेत. प्रत्येकाने पाहिलं पाहिजे आणि समाजाचं दर्शन जे घडवलं जातं आहे ते पाहिलं पाहिजे. आता या निमित्ताने ढोल ताशे आपल्या पुण्यामध्ये खूप पाहायला मिळतात. त्यांचा उद्देश काय आहे, ते कशाकरता करतात हा त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजकारण बाजूला ठेवायचं, पण त्याच्यामधला जो आशय आहे तो महत्त्वाचा आहे, तो आत्ता समजला आणि आहेच ॲक्च्युली. त्याचा चित्रपट खूप चांगला झालेला आहे आणि भूमिका चांगल्या उठवलेल्या आहेत त्यांनी प्रत्येकाने. अनुभव तसा फार म्हणतो ना आपण अद्भुत अनुभव होता आणि काय आत्ता लोकांना जे वाटतं आहे त्यांची प्रतिक्रिया फार महत्त्वाचं आहे. आम्ही दोघांनी तर प्रयत्न केला आहे, जे आत्ता घडतं आहे किंवा एक गोष्ट जे ढोल ताशा पथक, ढोल ताशातली मुलं ज्यांचं फक्त आपल्याला एवढंच कळतं की अरे हां की हे गणपती जवळ आलं की सगळे एकत्र येतात आणि ढोल वाजवतात आणि गणपतीमध्ये घरी जातात. पण असं नसून त्यात जी काही ऊर्जा आहे, एनर्जी आहे, त्यातनं काय युटिलायझेशन होऊ शकतं, त्यातनं काय घडू शकतं हेच आम्ही फक्त एक उदाहरण म्हणून दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि लोकांना आवडते. आता निर्मात्यांना लोकांना आवडलं तर जास्त आनंद होतो आणि तसे आम्ही जरा आनंदी आहोत की लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि छान आहे. खूपच चांगला अनुभव होता. एक कुठंतरी चांगलीच फिल्म बनलेली असं लोकांच्या आत्ता ज्यांचे कोणाचे प्रश्न चालले नाही त्या ठिकाणी नक्कीच जाणवतं की चांगली फिल्म बनवली गेलेली आहे आमच्या आणि इथून पुढे सुद्धा अशाच चांगल्या प्रकारच्या फिल्म आम्ही देऊ. उत्तम, छान. आमच्यासाठी तर प्रथम अनुभव आहे, पहिला सिनेमा आहे, पहिला महोत्सव आहे, तर आमच्यासाठी पहिला आणि चांगला आणि सुखद अनुभव आहे. अजून आम्ही जेव्हा महोत्सव अनुभव घेऊ त्यानंतर आम्ही बोलू शकतो काहीतरी. आता प्रथम अनुभवाच्या हिशोबाने आम्ही फारच सुंदर अनुभव आहे आमच्यासाठी. कदाचित अजून आम्ही असं काय ठरवलं नाही, पण कदाचित आम्ही करू. म्हणजे कुठंतरी त्याला संपूर्णत्व शेवट दिलेलं नाही आहे, एक प्रश्न सोडलेला आहे की पुढे काय. सो तो बघूया आता. ज्या पद्धतीने लोकांना त्या विषयात फार रुची वाटत असेल किंवा अजून जर त्यांना बघण्यात रुची असेल, आम्हाला जर असं जाणवलं तर आम्ही नक्कीच परत एकदा प्रयत्न करू की त्याचं पुढचं काहीतरी बनवायचं. उत्तम आहे, छान आहे, पब्लिक एक्सायटेड आहे. कोणी काही प्रश्न विचारला नाही, म्हणजे त्यांच्याकडे म्हणजे ते समाधानी होते. त्यांना जे अपेक्षित होते एका सिनेमातून जे अपेक्षित असतं. हां, अच्छा. म्हणजे आम्ही नक्की सांगतो की प्रेक्षकांना मग हेच आमचं बक्षीस आहे. कुठल्याही बक्षिसापेक्षा प्रेक्षकाचं कौतुक आणि त्यांची थाप हेच सगळ्यात मोठं बक्षीस असतो कुठल्याही कलाकारासाठी म्हणा, निर्मात्यासाठी. कारण फिल्म बनवलंच जातं प्रेक्षकांसाठी आणि जर त्यांना आवडलं नाही तर मग कुठलंही बक्षीस किंवा किती रक्कम कमवून मला वाटतं त्याचे समाधान मिळत नाही. ज्यांच्यासाठी मिळालं करतो आपण त्यांचं समाधान फार महत्त्वाचं आहे. बेसिकली स्टोरी लाईन खूप चांगली होती. त्यात बाकीचे सगळे माझे जे सहकलाकार होते ते अतिशय उत्तम दर्जाचे अभिनेते आहेत. त्यांच्याकडून शिकायला फार मिळालं. त्यांच्यामुळं जो परफॉर्मन्स झाला आहे बहुतेक तो परफॉर्मन्स झाला आहे, तो परफॉर्मन्स त्यांच्यामुळं माझ्याकडनं घडून आला आहे. आणि दिग्दर्शक अंकुर काकतकर अप्रतिम, राजकुमार अंजुटे त्यांनी आम्हाला आधीपासून जिमपासूनची, ढोल ताशाच्या तयारीपासूनची सगळी तयारी करून घेतली आणि बाकी आउटपुट तुम्ही पाहताय. चित्रपटासाठी आम्हाला खास ढोल शिकवण्यात आले. अभि ढोलाची प्रॅक्टिस करत होता आणि मी ताशाची प्रॅक्टिस करत होतो. जवळजवळ 2-2.5 महिने आम्ही 2013च्या तेव्हा प्रॅक्टिस केली होती. हे जे असे मोठे फेस्टिवल्स होतात, फिल्म फेस्टिवल्स, तर आम्ही आमच्यासारख्या न्यू फिल्म मेकर्सला आम्हाला एक
एक्सपिरियन्स छान भेटतो. मोठे मोठे आम्हाला डायरेक्टर्सला बघायला भेटतं, म्हणजे बघायला भेटतात आणि आम्हाला छान बघायला भेटतं. तर त्यामध्ये आम्हाला इन्स्पिरेशन भेटतं, असं काहीतरी करावं, छान करावं, एकदम म्हणजे नवीन काहीतरी. हो, आवडले आम्हाला, सगळे आवडले आणि एक छान एक्सपिरियन्स होता. नेहमी असं होत नाही आणि अशा फिल्म फेस्टिवलमुळे नवीन फिल्म मेकर्सला आमच्यासाठी खूप फायदा होतो आमच्यासाठी. हो, आयोजक जे आहेत त्यांना आमच्याकडून थँक्यू, ते इतकं छान काम करतात. कायम बनवत राहावे जेणेकरून आम्हाला म्हणजे एक सपोर्ट भेटतो, आम्हाला कॉन्फिडन्स वाढतो आमचा नवीन इंडस्ट्रीमध्ये नवीन आल्यावर. मैं बंगाली हूँ, मुझे मराठी खास समझ में नहीं आती है, बट फिर मैं फिल्म देखने के लिए आई एंड इट वॉज अ नाइस फिल्म एक्चुअली. और मेरे फ्रेंड्स थे जो मुझे बाद में ट्रांसप्लेंट कर रहे थे कि हाँ ये है वो. कंसर्ट बहुत अच्छा है. वैसे मुझे पॉलिटिकल मूवी अच्छी नहीं लगती है, बट इट वॉज अ नाइस फिल्म एक्चुअली एंड ग्रेट डन वर्क डन बाय एक्टर्स ऑल्सो. मला तर आवडली मूवी. आणि हा जो महोत्सव आहे मराठी फिल्म महोत्सव, हा ते बोलले की दर 4 महिन्यांनी आपण करूया पुण्यात. तर मला तर वाटतं की याने मराठी जी फिल्म इंडस्ट्री तिला एक चांगले दिवस येतील आणि लोकांचा ओढा वाढेल. मराठी पिक्चर बघण्याकडे लोकांचा ओढा वाढेल, एवढंच मी सांगू शकतो. आणि सगळ्या ज्या फिल्म आहेत त्या अति उत्कृष्ट फिल्म आहेत, सगळ्या चांगल्या फिल्म. नमस्कार, मी श्रीनिवास कुलकर्णी. गेल्या 3 दिवसांपासून मी हा महोत्सव पाहतोय. या महोत्सवात सादर झालेली जवळपास सर्व चित्रपट मी पाहिलेले आहेत आणि खूप सुंदररित्या हा महोत्सव आयोजित केला आहे. त्याबद्दल मी आयोजकांचा आभार मानतो. आणि बरेचसे चित्रपट मला पाहता आले नव्हते, या माध्यमातून मला ते पाहता आले. त्यामुळं सगळ्या आयोजकांचं मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. विशेष करून सत नगत आणि 7 रोशन व्हिला हे 2 चित्रपट मला या दरम्यान जास्तीत जास्त आवडले. आणि मी आयोजकांना असं सजेस्ट करेन की गावागावात आत्ता पुणे आणि मुंबईमध्ये मराठीसाठी प्रेक्षक वर्ग आहे, पण विदर्भ म्हणा, मराठवाडा म्हणा किंवा इतर जे काही आपल्या तालुके आहेत, जिल्हे आहेत, त्या ठिकाणी देखील मराठी चित्रपट पोहोचावा यासाठी या लोकांनी जिल्ह्यामध्ये या महोत्सवांचं आयोजन यापुढील काळात करावं असं मी त्यांना सजेस्ट करेन. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. नमस्कार, मी श्रीकांत पाटे. गेले 3 दिवस मी हे चित्रपट महोत्सवला अटेंड करतो आहे. म्हणजे खूप बरं वाटतं की आपल्या पुणे शहरामध्ये पहिल्यांदा चित्रपट महोत्सव झाला की, आणि इतरत्र पण चित्रपट होत असतात, परंतु मराठीमध्ये जे चित्रपट होतात हे आपल्या मराठी भाषेची जे वाटचाल पुढं चालले ते पाहून खूप आनंद होतो. आणि असं तिथून पुढं पण आपला मराठी चित्रपट या संख्येपेक्षा जास्त पटीने वाढावा यासाठी माझ्या चित्रपट महोत्सवाला खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार सगळ्यांना. यांच्याबरोबर मी तेजाब केली होती फर्स्ट पिक्चर. इम्तियाज हुसेन बरोबर परिंदा केली होती फर्स्ट पिक्चर. आणि मराठी माझी फर्स्ट फिल्म आहे. आणि हा सब्जेक्ट मला एवढा आवडला कारण हा वर्षा जो गव्हर्नमेंट पण आपली आणि एक वुमन एम्पॉवरमेंटसाठी जे करतात आहे तो आमचा एक लहान छोटासा म्हणजे प्रयत्न आहे की आजची मुलगी किंवा आजच्या बायका त्यांनी सगळ्यांनी हिम्मत करून असा एक स्टेप घ्यावा की कोण माणूस त्यांना ओव्हरपॉवर कधीच नाही केला. मला असं वाटतं सगळ्यांनी जाऊन पिक्चर पाहावं थिएटरमध्ये आणि मग नंतर खूप लवकरच रिलीज होणार आहे आणि फेसबुक किंवा सगळीकडे त्याचं आपण गुणगान करावं. जर आवडली तर प्लीज करा असं. थँक्यू. सर, तुम्ही यानंतरचा सिनेमा याच विषयावर. विभा, हे माझं घर आहे. माझंही आहे. पुरावा काय? हे किचन आहे ना, इथल्या प्रत्येक भांड्याला माझा स्पर्श आहे, माझ्या पदराचा वास आहे. इथली प्रत्येक वस्तू मी माझ्या आवडीने, माझ्या मर्जीने घेतली, साधा चमचा सुद्धा. तुला काय माहिती रे घराविषयी? इथल्या भिंतींना वेगळा कलर फासला ना तर अनोळखी वाटायला लागेल तुला हे घर. हे जे सगळं बोलतेस ना, हे कोर्टात जाऊन प्रूव्ह कर. ओके? माझं कोर्ट इथे आहे. मी तर बनवलंय, मला आवडलं म्हणून मला स्टोरी जेव्हा लेखकांनी आपल्या जयंत पवारांजींनी जेव्हा ही फर्स्ट टाईम मला प्रदीप घोणसेकरजींनी जेव्हा स्टोरी मांडली माझ्यासमोर तर मला एवढी अत्यंत वाढली. बेसिकली मी फाईट डायरेक्टर आणि कमीत कमी 350 पिक्चर मी ॲज अन ॲक्शन डायरेक्टर केले आहेत अजूनपर्यंत.
आणि ह्या पिक्चरमध्ये ॲक्शन नाही बिलकुल, पण ही स्टोरी एवढी टचिंग होती आणि एका म्हणजे विमेन जे हल्ली जे प्रॉब्लेम फेस करतात आहे आणि हळूहळू जे एक एक करून मुली उभ्या राहतात, त्या भांडतात आहे आपल्यासाठी आणि सगळं करतात आहे, तर त्याच्यासाठी मला ही अत्यंत आवडली स्क्रिप्ट आणि म्हणून मी हो केली ही स्क्रिप्ट इमिजिएटली आणि म्हणजे फर्स्ट गोमध्येच आम्ही ही फिल्म स्टार्ट केली. आता मी बरेच चित्रपट महोत्सव, कमीत कमी 8-10 चित्रपट महोत्सवांमध्ये आम्ही गेलो आणि सगळीकडे आम्हाला बहुतेक माझ्या तेजस्विनी पंडितला, ज्योती चांदेकरला आणि तंत्याकरांना सगळ्यांना अवॉर्ड मिळाले बहुतेक. पण हा मला वाटतं खूप ऑर्गनाईज आणि छान वाटलं, म्हणजे स्क्रीनिंग वाईज, थिएटर वाईज ऑडियन्स चांगली होती आणि इवन जो नॉर्मली कसं असतं की आपण DVD देतो आणि ज्युरीवाले पिक्चर बघतात आणि मग ते होतं, ते तसं नाही. इथे आम्हाला लोकांना जे वाटलं, कधी कोणाला काय प्रश्न असतात त्याच्यासाठी आम्हाला उभं राहून दिलं, ते आम्ही केलं. म्हणजे हे सगळं एक असं मला वाटतं की असे जर ऑर्गनाईज झाले सगळेच, जेवढे म्हणजे सगळ्यांनी इथून बघावं की असं करा, तुम्हाला जर अवॉर्ड फंक्शन किंवा फेस्टिवल करायचं आहे तर सगळ्यांना टाईम द्या आणि इनफ टाईम द्या, कारण एवढे माणसं पिक्चर बघतात आणि मग त्यांचे एवढे प्रश्न असतात, ते सगळ्यांना बोलायला टाईम मिळाला पाहिजे. मला वाटतं अत्यंत आहे. आता 16 बघू आपण आणि मला आय एम शुअर की ऑर्गनाईज चांगलं केलं आहे सगळं, बहुतेक अजूनपर्यंत तर नो प्रॉब्लेम, व्यवस्थित आहे आणि छान आहे. तेच मी सांगत होतो की काय होतं की सगळेच 100% प्रेक्षक असतात ते आपल्याबरोबर, त्यांना सगळं म्हणजे आपण एक स्टोरी सांगतो, त्या स्टोरीमध्ये सगळ्यांनाच असं नाही वाटत की असं झालं पाहिजे, तर एखादा असतो कोणतरी किंवा 2 असतं, मग त्याला आम्ही कन्व्हिन्स कसं करतो, आम्हाला विचारलं किंवा डायरेक्टर साहेबांना विचारलं किंवा आर्टिस्टला विचारलं तर ते कन्व्हिन्स कसं करतो. आता जसं आमची स्टोरी आहे ती वुमन ओरिएंटेड आहे, तर आज ती बोलते की माझं नाव बदली नाही करणार आणि नवऱ्याला परत घरी घेत नाही, म्हणजे हे माणसाला लवकर हजम नाही होत ही गोष्ट. घर बीर दार सगळं सोडून घरातून जावं, ते आमची ती स्टोरीच ती आहे की बायकांनी पण आपल्या राईटसाठी उभं राहावं आणि फाईट करावं. जगावेगळा अनुभव होता. आजच्या तरुणाईचा सिनेमा होत असताना किंवा वेगवेगळे विषय मांडले जात असताना माझ्यासमोर एक असा विषय होता की तो लोकांना नेहमीचा वाटेल, नेहमीचा व्हिडिओ माहेरची साडी आहे वगैरे तसा, पण या विषयातलं जे वेगळेपण होतं त्याचं सादरीकरण ज्या वेगळ्या पद्धतीने होतं आणि तो आजच्या 21व्या शतकामध्ये स्त्रीसाठी जो एक मेसेज मला द्यायचा होता किंवा समाजाच्या परंपरांच्या पुढे जाऊन आपण स्त्रीला किती मदत केली पाहिजे किंवा स्त्रीला कसं पुढे आणलं पाहिजे किंवा स्त्री पुढे आल्यानंतर समाजसुद्धा बदलतो. आपणच म्हणतो ना, मुलगी शिकली आणि प्रगती झाली, तर मुलगी नुसती शिकून थांबली नाही पाहिजे, तिच्यातल्या क्रिएटिव्हिटीला सुद्धा आपण सलाम केला पाहिजे. एक जर आपली बायको क्रिएटिव्ह असेल तर तिला खूप पुढे जाऊ द्या. कदाचित पुरुषाला सॅक्रिफाईस करावं लागत असेल त्यांनी करावं. मिळालं आज माझ्या मुलीच्यामुळे मला यायला मिळाले, हा पिक्चर इतका सुंदर पिक्चर बघायला मिळाला, त्याच्याबद्दल मी खूप खुश आहे. नाव तुम्ही काहीही दिलं असेल, तिचा उंबरठा, मला तो उंबरठा वाटला नाही, तिचा मार्ग वाटला आणि ती आणि तो असाही फरक या चित्रपटात झाला आहे असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की क्रिएशन जो करतो त्याला उच्चतम जागा मिळाली पाहिजे किंवा त्याचं ऐकलं पाहिजे, समजलं पाहिजे, ही यातली भावना आहे. मग ते चित्र काढणारे असो, मूल जन्माला घालणारे असो, त्या गोष्टीला इथे महत्त्व दिलेलं आहे. पुरुष आणि स्त्री हे शब्दसुद्धा तिथे मला कुठे जाणवले नाही. पण जो क्रिएट करतो, कारण शेवटी निसर्ग हा वाढत राहावा या दृष्टीने जो क्रिएट करतो आणि त्या क्रिएशनचा आनंद घेतो, दुसऱ्याला देतो आणि स्वतः मात्र कष्ट देतो, तो संदेश ह्यातून मला जाणवला आणि मला हा चित्रपट
त्या अर्थाने खूपच खूपच छान वाटलं. मला तेच विचारायचं होतं की हा विषय पोहोचला मनाला भिडला. मनाला तर निश्चित भिडतो, पण पुरुषांनी मी पुरुष आहे हे विसरून हा चित्रपट जर पाहिला तर. हा चित्रपट एक स्त्री प्रधान चित्रपट आहे की आज जी स्त्री शक्तीची गरज आहे किंवा आत्ताचा जो काळ बदलतो आहे याच्यामध्ये कुठल्याही पुरुषाचा अहंकार डिच करण्याचा किंवा त्याला दुखावण्याचा असा कुठेही आम्ही प्रयत्न केला. खूप छान भावना आहे, कारण या फेस्टिवलमध्ये चित्रपुष्प 2015मध्ये माझे 3 चित्रपट होते. रोशन विला होता, युद्ध होता आणि तिचा उंबरठा, असे 3 चित्रपट होते. आणि मला फायनली जो अवॉर्ड मिळाला आहे तो तिचा उंबरठासाठी मिळाला, बेस्ट ॲक्ट्रेस. आणि हा माझा 5वा अवॉर्ड आहे या फिल्मसाठी. तर त्यामुळे तो विशेष आहे आणि त्याहून विशेष तो ह्याच्यासाठी आहे की माझ्या सासूबाई म्हणजे तो जो पिक्चर आहे तो पिक्चर सासू आणि सुनेवरती आहे. तर त्यामुळे माझी जी सासू आहे ॲक्च्युअल ती, आणि ही ऑनस्क्रीन सासू जी माझी खरी आई आहे तर ती, आणि ही माझी मावशी सासू आहे. तर त्यामुळे माझ्या सासवांनी हा चित्रपट बघितला आहे आणि त्यांना तो खूप आवडला. तर मला असं वाटतं त्यांच्याकडनं आपण जास्त जाणून घेऊयात की फिल्मबद्दल त्यांना कसं वाटलं. पण अगदी 100% मलाही असं वाटतं की चित्रपट हा आता रिलीज झाला पाहिजे, कारण आम्ही अवॉर्ड्स घेतोय. झी असू देत, सांस्कृतिक कलादर्पण असू देत, मग सांगली फेस्टिवलमध्ये पण घेतला, या फेस्टिवलमध्ये पण घेतला, झी गौरव ऑफकोर्स घेतला. आणि तर त्यामुळे खूप अवॉर्ड्स घेतोय. तर आता फिल्म कधी रिलीज होते असं आम्हाला झालं आहे. आणि बाकी सगळ्या माझ्या 2-3 सासवा ज्या इथे उभ्या आहेत तर त्या बोलतील की त्यांना चित्रपट कसा वाटला. नाही, कुठलाही फेस्टिवल हा मगाशी विजयदादा खूप छान बोलला त्याच्या स्पीचमध्ये की कुठलाही फेस्टिवल हा स्पेशल असला पाहिजे. आणि रादर आम्ही जेव्हा कुठल्याही फेस्टिवलला कलाकार म्हणून जातो तेव्हा आम्हाला खूप अपेक्षा असतात, कारण तिथे खूप निवडक चित्रपट दाखवले जातात. म्हणजे आपल्याकडे वर्षातनं जर का 300 सिनेमे बनत असतील तर त्याच्यातले अक्षरशः 20 सिनेमे फक्त तुम्हाला दाखवले जातात, किंवा वॉटेवर आपण म्हणूया 10 सिनेमे किंवा 20 सिनेमे. त्यामुळे त्या 20 सिनेमांमध्ये 20 सिनेमे असणं, ते प्रेक्षकांनी बघणं, त्यातले काही रिलीज असतात, काही अनरिलीज असतात. तर अशा प्रकारचा उत्तम प्रतिसाद मिळणं चित्रपटाला, आणि त्यातून सोने पे सुहागा, चेरी ऑन द टॉप म्हणून असे जे अवॉर्ड्स आपण घेतो फेस्टिवलमध्ये, तर ते अवॉर्ड्स खूप स्पेशल असतात. कारण फेस्टिवलला खूप चोखंदळ आपण म्हणूयात असे ऑडियन्स असतं. आणि त्यातून पुण्यात तर पुणेकरांना कसं आहे, सेन्सॉर सर्टिफिकेटचा जसा ठप्पा मिळेपर्यंत चित्रपट रिलीज होत नाही, तसं पुणेकरांचा एक ठप्पा मिळेपर्यंत की बस हा चित्रपट आम्हाला आवडला आहे, तोपर्यंत मनाला समाधान मिळत नाही. तर प्रेक्षकांकडनं खूपच चांगला प्रतिसाद होता माझ्या दोन्ही चित्रपटांना, म्हणजे तिचा उंबरठा आणि रोशन विलाला. शिट्ट्या टाळ्या रोशन विलाला होत्या, उंबरठाला बायका रुमाल घेऊन बसले होते आणि ढसाढसा रडत होत्या. तर 2 वेगळ्या जॉनरचे फिल्म्स आणि वेगळ्या प्रकारचा प्रतिसाद मिळत होता. याबद्दल मला खूप आनंद आहे. मला असं वाटतं हिंदी में एक लाइन इंग्लिश में बोलूँगी, पॉलिटिशियन डिवाइड्स अस, टेररिस्ट्स युनाइट अस, असं मी म्हणेन. आपल्याकडे आत्ता अलीकडे खूप टेररिझमचा जो काही धोका है, मतलब जो भी टेररिज्म फैल रहा है इंडिया में, उसके खिलाफ लड़ना हमारी जिम्मेदारी है. तो मुझे ऐसे लगता है कि हम लोगों ने बहुत अलर्ट रहना चाहिए. और अभी जो उधमपुर में जो टेररिस्ट पकड़ा गया, जो हिम्मत वहाँ के लोकल लोगों ने दिखाई, वैसी हिम्मत हमने हर किसी ने दिखानी चाहिए. कभी कुछ हुआ अपने आजू बाजू तो अलर्ट रहो. पुलिस लोग हैं जो हमें हेल्प करने के लिए हमेशा 24/7 अवेलेबल रहते हैं. उनकी मदद लो, उनको हेल्प करो. और आई एम अ प्राउड इंडियन. आई फील वेरी प्राउड कि मेरा जन्म भारत में हुआ है. तो बस सबको मैं सबको यही कहूँगी कि बी प्राउड दैट यू आर एन इंडियन एंड कंट्रीब्यूट इन वॉट एवर वे यू कैन फॉर योर कंट्री. थैंक यू.
100% भरवायला पाहिजे. म्हणजे फक्त पुणे मुंबई का, माझं असं म्हणणं आहे की नाशिकला जाऊ दे, कोल्हापूरला जाऊ देत, औरंगाबादला जाऊ देत, जिथे जिथे मराठी माणूस आहे त्याला जिथे जिथे त्यांना सोपं पडणार आहे म्हणजे प्रेक्षकांना गाठणं असं मी म्हणेन. कारण काय आहे, जे पुण्यात येऊन बघू शकत नाहीत तर त्यांच्यासाठी आता जसं सांगली होतं, सातारा फेस्टिवल होतं, सांगली फेस्टिवल होतं, म्हणजे कोल्हापूर आणि पुण्याच्या मध्येच आहे ना, पण त्यांच्यासाठी एक वेगळं होतं. तसं मला असं वाटतं प्रत्येक शहराने काही ना काहीतरी रादर याला इंडस्ट्रीने सुद्धा तेवढीच साथ दिली पाहिजे. अखिल भारतीय मराठी चित्रपट देतोच आहे, म्हणजे खूप वेगवेगळे उपक्रम ते लोक राबवत आहेत. तर मला असं वाटतं की प्रत्येक छोट्या छोट्या शहरामध्ये सुद्धा हरकत नाही, कारण प्रत्येकाला उठून थिएटरमध्ये जाऊन बघता येत नाही सिनेमे. तर अशा प्रकारचे उपक्रम होणार असतील तर का नाही, छोट्या शहरांमध्ये पण झालं पाहिजे. येस, हा प्रश्न खूप अवघड आहे. असं अजिबात नाही आहे. माझे तिन्ही चित्रपट माझ्यासाठी खूप लाडके आहेत. पण मला खूप अवघड गेलेला रोल जो होता तो 7 रोशन विलामधला होता, कारण पर्सनली मला तो खूप अवघड गेला होता करायलासुद्धा, परफॉर्म करायला. आणि पण या तिचा उंबरठा सिनेमानी या वर्षात धुमाकूळ घातला खरं तर असं मी म्हणेन. आणि खूप प्रेक्षकांनी सुद्धा तो डोक्यावर घेतला, ज्युरीजनी पण घेतला आणि त्या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि एक असा सिनेमा ज्याच्यामध्ये जे काय म्हणूयात, जे नातं आहे खूप नाजूक असं सासू सुनेचं. म्हणजे आता काय आपल्याला प्रत्येक सुनेकडनं ऐकायला मिळतं की सासू माझा छळच करते, किंवा प्रत्येक सासूकडनं आपल्याला ऐकायला मिळतं की सून नीट कामच करत नाही. तर त्याच्या पलीकडे जाऊन कुठला तरी एक असा सिनेमा आहे जो त्यांच्यातलं इतकं घट्ट नातं दाखवतोय आणि जी सासू मुलाच्या बाजूने उभी राहायच्या ऐवजी सुनेच्या बाजूने उभी राहते. आत्ता जे 3 चित्रपट होते, आत्ता मी तेच सांगितलं की असं काही नाही आहे. अवघड मी म्हणेन ना, परफॉर्म करायला खूप अवघड होती, कारण एक स्लो मुलीची भूमिका करायची होती रोशन विलामध्ये. तर त्यामुळे ती भूमिका माझ्यासाठी खूप अवघड गेली, परफॉर्म करायला पण आणि डब करायला पण. अगदी अगदी म्हणजे मला पण वाटतं की माझी वीण म्हणजे माझी समदन हा पिक्चर बघितल्यानंतर नक्कीच ती तर मुलगी मानतेच आहे तिला, म्हणजे ती तर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करते माझ्या मुलीवरती. पण मला असं वाटतं की ती तिच्या सुनेच्या मागे ठामपणे उभी राहील केव्हाही. नक्की माझी सगळ्यात जास्त कोणी इम्प्रेस झालं होतं अगदी तर 7 रोशन विला बघून, तर ही माझी मावशी सासू आहे. तर ती आल्याच ती म्हणाली की आज तुझ्या मौसाजींनी ही फिल्म बघितली असती तर अक्षरशः तुला डोक्यावर घेऊन नाचले असते, कारण त्यांना ती खूप इंटरेस्टेड आणि खूप छान केलं हिने रोल आणि खूप आवडला आम्हाला. खूप मजा आहे आणि आम्हाला खूप लाडकी आहे आमची सून, बहिणीची सून म्हणजे माझीच सून आहे ती. म्हणजे आम्ही काही असं हे करत नाही आणि खूप तिने रोल केलेला आहे, ते खूप कौतुकवाणी केलेलं आहे आणि आम्हाला खूप तिचं कौतुक आहे आणि आनंद आहे. त्यांना अभिमान आहे रादर, आम्हाला अभिमान वाटतो. त्यांनी बघून मला नाही काय असतं, लग्न झाल्यानंतर जनरली फॅमिलीकडनं प्रेशर असतं की आता तू करिअर जरा बाजूला ठेव, आता आपण फॅमिलीकडे लक्ष देऊया. पण माझ्या दोन्ही ज्या सासू आहेत त्यांनी मला अगदी असं सांगितलं होतं की नाही, यू आर गोईंग द राईट वे, आता तू कॉन्सन्ट्रेटच करणे, अब तो टूट पडो वगैरे असं त्यांनी मला सांगितलं. तर ते विशेष आहे, मला खूप कौतुक. उंबरठा पिक्चरमध्ये तर खूप आम्हाला रडायला आलं. ह्या निमित्ताने हा जो मराठी चित्रपट आता महोत्सव होत आहे तो खरंच स्तुत्य आहे. आयोजकांचं त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. ह्या पिक्चरविषयी बोलायचं झालं तर सामाजिक आपल्या जी मोठी समस्या आज आहे त्या समस्येवर जे की अशा पीडित स्त्रिया किंवा मुली यांच्यावर जो अन्याय होत आहे त्याच्या अन्यायावर हे तोंड देत आहेत. हा पिक्चर अत्यंत स्तुत्य आहे. परंतु हा जो आहे ही जी समस्या आहे ती एका पिक्चर निर्मात्याने किंवा दिग्दर्शकाने न करता समाजातील प्रत्येक स्तरातील प्रत्येक व्यक्तीने हिच्यात समाविष्ट व्हायला पाहिजे की जेणेकरून ही समस्या कायमची आणि दूरगामी परिणाम त्याचे मिळतील आणि आपण ह्या समस्येपासून सर्व समाजातील सर्व लोक याच्यातनं दूर होतील आणि आपण यातनं खरोखर एक चांगली सामाजिक व्यवस्था निर्माण करू शकू आणि त्याचा आनंद घेऊ शकू. मी निर्मात्याचा आणि दिग्दर्शकांचा हा पिक्चर काढल्याबद्दल अत्यंत आभारी आहे. बेसिकली मी राजकुमार अंजुटे यांचं पहिलं अभिनंदन करेन की हा एक छोटासा पण चांगला विषय घेऊन त्याने एवढी मोठी फिल्म केलेली आहे. बेसिकली ढोल ताशे म्हटल्यानंतर ढोल ताशे म्हणजे महाराष्ट्राची परंपरा आहे आणि
ढोल ताशांमध्ये आता गणपती विसर्जनाच्या वेळेपासून जी काय मजा असते ती पुणेकरांनी अनुभवलेली आहे आणि पुण्यात ती अनुभवायला मिळते ॲक्च्युली, आणि त्याच्यात लोन आता सगळ्या महाराष्ट्रात पसरत चालले. ही जी फिल्म आहे ढोल ताशे, याच्यामध्ये यांनी ढोल ताशे वाले जे असंघटित लोक आहेत त्यांनी कुठेतरी संघटित व्हावं ही आयडिया या आमच्या नायकाच्या डोक्यात येते आणि तिथून या फिल्मला सुरुवात होते. आणि खरोखरच एक चांगला विषय चांगल्या प्रकारे मांडणी या पिक्चरमध्ये त्याने केली की खरोखरच या लोकांना संघटित व्हायची गरज आहे, पण संघटित होता होता कुठल्याही राजकीय पक्षाच्या बॅनरखाली न जाता यांनी एक स्वतंत्र संघटना निर्माण करावी ढोल ताशे पथकांची, असा या फिल्ममधून संदेश दिला आहे यांनी. आणि हा संदेश खूप महत्त्वाचा आहे, कारण असे विषय घेऊन फिल्म करणं ही एक खरोखर म्हणजे एक जिगरवाल्याचं काम असतं आणि ते राजकुमार अंजुटे यांनी पेललेलं आहे. आणि एक चांगली फिल्म लोकांसाठी, प्रेक्षकांसाठी, मराठी प्रेक्षकांसाठी आणि पुणेकरांसाठी, ऑल ओव्हर महाराष्ट्रासाठी त्यांनी निर्माण केलेली आहे. मराठी चित्रपट महोत्सवाबद्दल लोकांना आपल्या मराठी पिक्चरबद्दल आकर्षित करण्याचा जो चांगला प्रसंग आहे, कारण दर आठवड्याला कमीत कमी 5-6 पिक्चर रिलीज होत असतात आणि 1 आठवडा 2 आठवडे यापुरतंच तो मर्यादित राहतो. पिक्चरच्या ज्या नवीन थीम्स येत आहेत, एक चांगला पिक्चर मराठी पिक्चर तयार होतो आहे आणि प्रेक्षक त्याला लाभले. हिंदी पिक्चरसारखं जर त्याला कमर्शियलायझेशन झालं तर अजूनही त्या दिग्दर्शक किंवा जे निर्माते आहेत त्यांना चांगल्या प्रकारचा उत्साह येईल आणि एक चांगले विषय हाताळले जातात.